नमस्कार सगळ्यांना. आज आपण लोणी कसं सोप्या पद्धतीने लोणी काढायचं कसं मी ते सांगणार आहे. तर मी असं रोज दूध तापवून ठेवते आणि तापवल्यानंतर जी साय येते, ती अशी सटात म्हणजे जे भांडं आहे काचेचं, त्याच्यात रोज अशी काढून ठेवते आणि ती फ्रीजमध्ये ठेवते. फक्त साय असते आणि ती साय बाजूला काढून ठेवलेली असते रोज आणि अशी माझी ही 15 तर 2 आठवड्याची साय झालेली आहे. तर मी एका बाजूला चहा ठेवलेला आहे, चहाचा मसाला टाकत आहे. ते तुम्हाला दाखवत आहे आणि ही साय जी आहे तर ती फ्रीजमधली काढून आणि ठेवलेली होती. तर सकाळी-सकाळीचच मी ही साईचं लोणी करायला सुरुवात करत आहे. त्याच्यामुळे ही 5 मिनिटं हे दोघं जे भरलेले आहे काचेचे बाऊल तर ते बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि सकाळी करत असल्यामुळे हा चहा-पाण्याचं हे असल्यामुळे अ, आम्ही दोघंच असतो. त्याच्यामुळे आम्ही दोघांचा चहा वगैरे घेतलेला आहे आणि हे बघा अशी साय जी मी होती तर ती फ्रीजमध्ये काढून ठेवलेली आहे. तुम्हाला मिक्सरचं भांडं भरायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी लोणी कसं काढायचं ते सांगणार आहे आणि तुम्ही असं साय जी असते ती फक्त साय जी असते ती अशी वाटीत काढून ठेवायची फ्रीजमध्ये. 8 ते 10 दिवसाची अशी साय काढून ठेवायची आणि तिचं लोणी आपल्याला पटकन असं लोणी तयार होतं. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जास्त भांडे भरायची गरज येणार नाही. मिक्सरमध्ये करायची गरज येणार नाही. आपल्या हाताच्या साहाय्याने आपण लोणी करणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. ही बघा साय अशी फ्रीजमध्ये मी काढून ठेवलेली होती आणि ती साय आता परातीत टाकलेली आहे आणि आता आपण ह्या ठिकाणी लोणी तयार करणार आहोत. ही अशी मोडून घ्यायची आहे हाताच्या साहाय्याने अशी. जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने ही साय अशी थोडीशी मोडून घ्यायची आहे. ती मधली असल्यामुळे ती गार असते. हे बघा अशा आपल्या हाताच्या साहाय्याने अशी ही साय अशी पूर्ण अशी एकजीव करून घ्यायची आहे. पूर्ण अशी बघा एकदम सोप्या पद्धतीचं मी तुम्हाला लोणी काढण्याची सोपी पद्धत सांगणार आहे. मिक्सर भरायची गरज नाही, त्याला पाणी टाकायची गरज नाही. फक्त रोज फ्रीजमध्ये साय काढून ठेवायची आहे आणि छान असं तूप तयार होणार आहे आणि लोण्याचा डायरेक्ट गोळा तयार होतो. तर चला तर मग तुम्ही आज माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी काही रेसिपी आणते, काही असे आणते, काही मी जर जिथे फिरायला गेले तिथले व्हिडिओ पण टाकत असते. देवांच्या मंदिरांचे व्हिडिओ पण टाकत असते. तुम्हाला माझ्या चॅनलचे जर आवडत असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना माझे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला माझं लोणी काढण्याची पद्धत कशी वाटली ती जरूर मला कमेंट्समधून सांगा. तर आता आपण ह्या पद्धतीने पूर्ण परातीमध्ये असं फेटून घ्यायचं आहे. ते 5 मिनिटं असं फेटल्याने गोळा तयार होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने हा लोण्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे लोण्याचा आणि तुमचं जर त्याच्यात दूध वगैरे थोडंसं दूध आपण साय टाकताना जर दूध पडलेलं असेल तर दूधसुद्धा वेगळं निघून जातं.
तर मी अजिबात दूध टाकलेलं नसल्यामुळे माझं दूध तिथे दूध याचं हे नाही, तर डायरेक्ट लोण्याचा असा गोळा तयार झालेला आहे. आपण हा लोण्याचा गोळा आता कढईत टाकणार आहोत आणि आता हे बघा, आपण याच्यानंतर आपली जी परात आता आपल्या लोण्याने भरलेली असते ती धुवायला खूप त्रास होत असतो आणि चिकट आपल्याला गरम पाणी करा, ते करा, अशा पद्धतीने आपल्याला ती धुवावी लागते. तर ह्या जी परात असते ह्या परातीतच आपण आता पीठ मळून घेणार आहोत. आपल्याला जर पीठ म्हणजे स्वयंपाकासाठी आपल्याला पोळ्या करायच्या असतील, तर हे बघा मी गॅसवर आता हे लोणीचं ठेवलेलं आहे आणि गॅस पेटवला आणि आपण आता हे लोणी कढवायला ठेवलेलं आहे. तर आता ही परात आहे, त्या परातीतच आपण हा बघा पीठ मळून घेणार आहोत आणि त्याच्यात पीठ मळल्याने काय होतं, की पोळ्या अगदी छान मऊसूत अशा पोळ्या येतात. तर आता आपण इथे आम्ही दोघंच असल्यामुळे आम्ही थोडं 4च पोळ्यांचं पीठ मळत आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या परातीमध्ये असं पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यामुळे परात आपल्याला जास्त चिकट होत नाही आणि सोपं पडतं धुवायला. आपल्याला डबल काम करण्याची गरज पडत नाही. असं या पद्धतीने आपण इथे बघा आता पीठ मळून घेणार आहोत. त्याच्यातच असा डबल यूज करणार आहोत आपण लोणी, कारण खूप भांडे निघतात आणि मग आपल्याला खूप कंटाळा येत असतो भांडे घासायचा. त्याच्यामुळे ह्या बघा अशाच पद्धतीने ह्या परातीत आपण लोण्याची जी परात होती, तर तेलकट असल्यामुळे तिथे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून. मी 4 पोळ्यांचं हे पीठ मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आपण आता त्या परातीत पीठ मळून घेतलेलं आहे आणि इकडे आपल्याला लोणी कढवायला ठेवलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने वरती जे आहे लोणी आपलं लोणी आपलं कढवत आहे आणि वरती आपल्याला बघा हे तूप सुटायला लागलेलं आहे. हे मंद आचेवर करत आहे, कारण थोडंसं पाणी टाकून बघायचं की आपलं तूप तयार झालं आहे की नाही. किंचित पाणी टाकून बघितलं तर असा तडतड आवाज जेव्हा यायला लागला तर तेव्हा समजायचं की तूप तयार झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण तूप लोणी काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे ही. हे बघा असं वरती आपल्याला दिसायला लागलेलं आहे. फेस कमी व्हायला लागलेला आहे आणि असं छान असं तूप झालेलं आहे. हे बघा माझं आधीचं किटलीत तूप होतं आणि मी परत आता ह्या गाळणीच्या साहाय्याने गाळून घेत आहे. असं छान असं आपलं तूप तयार झालेलं आहे. अगदीच तूप काढण्याची अगदी ही सोपी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही तूप काढण्याची पद्धत कशी वाटली जरूर मला कमेंट्समध्ये सांगा.